गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे, हॅप्पी संडे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे पौष्टिक असे मेथीचे कटलेट्स. इथे मी भिजवून पोहे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून मेथी, उकडलेली बटाटी आणि तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि आपण याच्यात मिरची, लसूण आणि अद्रक घेऊया. त्याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया बघा अशी. आणि आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते याच्यात घालून घेऊया. पोहे घेतल्यात, बटाटी, मेथी आणि तांदळाचे पीठ आपण असं मिक्स करून घेऊया. ज्यात चवीपुरतं मीठ टाकूया बघा. आणि त्याच्यानंतर मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे बारीक असं. ते बारीक वाटल्याने आपले कटलेट्स छान येतात बघा. असे मी वाटून घेतलेलं आहे. आता त्याचे आपण गोळे करून घेऊया बघा. असं मी थोडंसं इथे तेलाचा आणि पाणी असं थोडा हात लावून ते गोळे करून घेतले. त्याच्यात आपण मी ते चीज कट करून घेतले, चीज क्यूब असे छोटे छोटे ते आपण टाकूया त्याच्यात. तुम्ही हे मुलांना टिफिनलाही देऊ शकता. छान असं पौष्टिक असे हे मेथीचे कटलेट्स. त्यांना कबाब पण बोलू शकता तुम्ही. जसं तुम्हाला आवडेल असं तुम्ही त्याला शेप देऊ शकता. ट्रायंगल, सर्कल, स्क्वेअर, रेक्टँगल टाईप पण तुम्ही देऊ शकता. मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन तुम्हाला. मी इथे राऊंड शेप दिलेला आहे बघा. आपण सर्व असे कटलेट्स रेडी केलेले आहेत. आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया. शॅलो फ्राय करून इथे मी चटणीची तयारी, भिजवलेली डाळ आहे चण्याची, मिरची, पुदिना आणि कोथिंबीर हे आपण मिक्सरला वाटून त्यांची चटणी बनवून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकायचं त्याच्यात चटणीमध्ये. आणि इथे आपलं सर्व रेडी झालेले आहेत बघा. पावसात पौष्टिक असे मेथीचे कटलेट्स, त्याच्यात पुदिन्याची चटणी, एक नंबर लागतं. प्लीज नक्की ट्राय करून बघा तुम्ही. पौष्टिक असा हेल्दी नाश्ता. थँक्यू. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. ना 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 ना. थँक्यू.